आणि आग्रह धरा, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे हटणार नाही. तर भगिनींनो, उठा, संघर्ष करा, एक व्हा. नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपला 4 डिसेंबरपासून संप होणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तुम्ही पाहतात, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुम्हाला कळत आहे की आपला 4 डिसेंबरला संप आहे. परंतु भगिनींनो, तुम्हाला एक नक्कीच सांगणार आहे की आपल्याला जो संप करायचा आहे तो संप केवळ आपण युनियनच्या जवळ लावून किंवा युनियनला धरूनच करू शकतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. बरेच जणांच्या युनियनविषयी खूप वाईट विचार आहेत. बऱ्याच जणांना युनियनविषयी खूप वाईट पद्धतीने तुम्हाला सांगण्यात येते. तर भगिनींनो, कोणाच्याही बोलण्यावर जाऊ नका. बरेचसे यूट्यूबर आपल्याला चुकीची माहिती देत आहेत, हे माझं निदर्शनात आलं. म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते, फक्त माझं बोलणं पूर्ण ऐका, मला काय सांगायचं हे पूर्ण ऐका. बघा भगिनींनो, मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर देखील तुम्हाला गेल्या 2021 पासून ज्यापासून ॲप्लिकेशन आले तेव्हापासून तुम्हाला व्हिडिओ टाकते. त्याच पद्धतीने अंगणवाडीचे विविध रजिस्टरवर व्हिडिओ टाकते. अगदी सगळं कामापासून म्हणजे कर्तव्यापासून तर ज्यावेळेस आपला संप काळ असतो तेव्हा देखील आपल्या रास्त आणि हक्कासाठी देखील माझे व्हिडिओ असतात. तर मी तुम्हाला चुकीची दिशा देऊ देणार नाही. मला वाटते की माझ्या भगिनी बऱ्याचशा विधवा परित्यक्ता घटस्फोटित आहेत. यांच्यावर कुठल्या पद्धतीने चुकीची गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावर होऊ नये, त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडनं वागणूक होऊ नये, म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे. भगिनींनो, आपण खूप सर्वसाधारण घरातील सगळ्याच आहोत, त्याच्यामुळे आपल्याला आपली नोकरी पण टिकवायची आहे. पण जर आताचा आपण विचार केला तर किमान कायद्यानुसार आपल्याला 25,000च्या वर वेतन असेल किंवा मानधन असेल. आपल्या काही भगिनी म्हणतात, ताई मानधन शब्द काढूच नका. परंतु भगिनींनो, जी फॅक्ट आहे, जे खरं आहे तेच मी बोलते. चुकीची गोष्ट तुम्हाला सांगणार नाही, कारण की चुकीची गोष्ट सांगणं एखाद्या दुसऱ्या यूट्यूबरचं काम असेल, पण मी सांगणार नाही. का? कारण की मी सगळ्या युनियनशी परिचित आहे. मला शासनाच्या देखील बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. मी अवाक्षर चुकीचं सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा. भगिनींनो, तुमच्यातली एक भगिनी आहे, मला नाही वाटत की मी तुम्हाला कधी तुमच्या इतर गोष्टींविषयी, पण मला जे कामाचं आहे त्याच्या संदर्भात माझे व्हिडिओ असतात आणि आपल्या भगिनींची प्रगती होईल, आपल्या भगिनींमध्ये हे होईल, त्यांचं नॉलेजमध्ये वृद्धी होईल, असेच माझे व्हिडिओ असतात. चुकीच्या गोष्टी मला पटत नाही आणि मी खपूनही घेत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते की भगिनींनो, आपला 4 डिसेंबरला संप आहे. मग त्याचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल? आपल्याला आपला संप यशस्वी करून आणायचा आहे, पण तो यशस्वी करण्याची पण एक पद्धत असते, एक पायरी असते. भगिनींनो, माझ्याकडे मास्टर डिग्री आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने किंवा हिव करू तीव करू, असं करा तसं करा, याला शिव्या द्या याला हे करा, हे मी सांगणार नाही. आपल्याला कोणा मंत्र्याला शिव्या देऊन आपल्याला जो आपला हक्क आहे किंवा जी आपली मागणी आहे ती मागणी होणार नाही, किंवा आपल्या अधिकारी असतील कोणालाही शिव्या देऊन आपल्याला अगदी प्रॉपर वेने म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आपल्याला आपला संप घडवूनच आणायचा आहे. जे महामानव घडून गेले बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये लिहून दिलेलं आहे की किमान कायद्यानुसार आपलं मानधन किंवा वेतन जे असेल, तुमच्या दोघी भाषेत सांगते की 25,000च्या वर असणं अपेक्षित आहे. कारण आपल्या अंगणवाडी केंद्राचा वेळ ठरलेला आहे. 9 ते 1 काही ठिकाणी, आमच्याकडे 9 ते 1 आहे आणि काही ठिकाणी 10 ते 2, म्हणजे आपला ठराविक कालावधी आहे. आपण ठराविक कालावधीत शासनाचे बांधलेलो आहोत, म्हणजे आपण फिक्स कालावधीमध्ये आपण काम करत आहोत. आपण देशाचा राज्याचा पाया घडवतोय. आपल्याकडे 6 सेवा आणि 5 उद्दिष्टांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची स्थापना झालेली आहे. मग आपल्याकडे बालकुपोषण असेल, आपल्याकडे बालमृत्यू रोखणं असेल, आपल्याकडे बालकांचं पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, बालकांना आकारयुक्त अभ्यासक्रम देत असू, म्हणजे आपण बालकांना आकारात आणू. जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जात आहेत ती मुलं आज आपल्याकडे घडून पुढे जात आहेत. म्हणून आपण पाया आहोत. आपल्याला स्वतःला कमी समजू नका, पण ते समजत असताना आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नका, हे देखील मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते. बघा भगिनींनो, आपण आपला संपचा आपल्या हक्कांचा कालावधी हा ठराविक असतो, त्याच्यामुळे आपण अधिकाऱ्यांना शिव्या घालणं हे योग्य नाही. आणि तुम्हाला माहिती असेल, मी सांगून देतो, माझं ॲक्टिव्ह अंगणवाडी हे प्रायव्हेट चॅनल आहे. ना मला शासन चॅनल व्हिडिओ करायला सांगतं ना युनियन सांगते, पण जे मला माहिती असतं, जे तुमच्यासाठी योग्य आहे
ते मी देण्याचं काम करत असते। म्हणून भगिनींनो, मला असं वाटतं की माझी भगिनी इतकं पुढं गेली, ज्या भगिनीला मोबाईल धरायचं माहीत नव्हतं, तिला टायपिंग करायचं माहीत नव्हतं, ती माझी भगिनी अगदी 7वी पास असेल, 12वी पास असेल, ती माझी भगिनी उत्कृष्ट टायपिंग करते। ती साक्षर झाली ना, पोषण ट्रॅकर आल्यामुळे असो किंवा मोबाईल आल्यामुळे असो, तिच्यात प्रगती झाली, तिला मोबाईल हाताळता आला, ही तुमची प्रगती म्हणा। की आपल्याला आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय म्हणून आपल्या ती प्रगती पण ओळखा, पण त्याच्यामुळे आपण कमी मानधनात काम करणं हे योग्य नाही, हे मला देखील पटत नाही। पण ती करत असताना भगिनींनो, आपल्याला काय करावं लागणार आहे, आता मी तुम्हाला नियोजन सांगणार। अगदी ते नियोजन जर आपण पूर्ण महाराष्ट्रभर राबवलं ना, तर आपला संप अगदी सक्सेस झाला म्हणूनच समजा। बघा, तुमची युनियन कोणतीही राहू द्या, पण आपल्याला सगळ्यांना आता काय करायचं आहे, आपल्याकडे 4 डिसेंबर ही तारीख आपल्या कृती समितीने आपल्याला सांगितलेली आहे की 4 डिसेंबर रोजी पासून आपला संप होणार आहे। तर मग आपल्याला तत्पूर्वी आपल्याकडे खूप कालावधी आहे। जवळजवळ जर तुम्ही विचार केला तर आजची तुमची 19 तारीख, म्हणजे आपल्याकडे हे 11 दिवस आणि ते 4, म्हणजे आपल्याकडे अजून 15 दिवस आहेत। 15 दिवसामध्ये जर आपण परफेक्ट प्लॅनिंग केली की ह्या प्लॅनिंगमध्ये आपण आपला संप कसा सक्सेस करून आणू शकतो, तर सर्वप्रथम आपल्या पूर्ण तालुक्यातला जो आपला लीडर आहे, प्रत्येक युनियनचा, कुठली युनियन असू द्या, आपण सगळ्यांनी आपलं म्हणणं मांडा, आपण बैठका लावा, त्याच्यानंतर परत बीटनिहाय बैठक लावा। आपण संप सक्सेस करायचं, मग आपल्या ती एकही भगिनी आपल्याला आता संप बाहेर राहू द्यायची नाही किंवा आपल्याला तिला वळू द्यायचं नाही, आपल्याला एक संघ, एक साथीने, एकजुटीने संप करायचा आहे। मग याच्यासाठी आपलं प्रॉपर प्लॅनिंग असणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून तुम्हाला एक सांगते की कुठलीही युनियन असू द्या, आपल्या सगळ्या युनियनना आपण कळवा, सगळ्यांना सांगा, कृती समितीने ठरवलं पण इतर युनियनने अजून ठरवलेलं नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पुऱ्या, आता माझं चॅनल पुऱ्या महाराष्ट्रातील माझ्या भगिनी बघतात, मला खरंच खूप आनंद वाटतो की माझ्या भगिनी या माझ्यासाठी खूप आग्रही असतात आणि मला असं वाटतं मी चुकीचं सांगत नाही, म्हणूनच कदाचित त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम असेल तर त्या प्रेमाला मी आज तुमचं त्याला विश्वास ठेवून सांगते भगिनींनो की आपण एक झालो तर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो। म्हणून सांगते की प्रत्येक युनियन दुसरी जरी असेल तिला तुम्ही विनंती करा, सांगा की आपण देखील 4 तारखेच्या संपामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आग्रह धरा, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे हटणार नाही, असे देखील आपण विनंती त्यांना करायची आहे, सांगायचं आहे, तो आपला हक्क आहे। आपण देखील त्यांना वर्गणी देतो आणि जो आपल्याला जो लढा निधी असतो ते देखील आपण देत असतो, म्हणून आपण त्यांना नक्कीच आपला पाठपुरावा करायचा आहे। आणि मला असं वाटतं युनियन आपला सोबतच आहे। आपण काही यूट्यूबर युनियनला देखील शिवाय देत आहे, ते देखील मला आवडत नाही भगिनींनो। आपण युनियन ही अधिकृत असते, आपण डायरेक्ट आपला लढा उभारू शकत नाही, संविधानामध्ये तसं कलम नाही, त्याला काहीतरी लागतं। आपल्या गेल्या महाराष्ट्रातील 2 वर्षाचा इतिहास बघा, त्या इतिहासामध्ये तुम्ही हे देखील पाहिलं असेल, चुकीच्या पद्धतीने यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाल्या त्यावेळेस त्यांना त्या बंद कराव्या लागल्या। चुकीच्या पद्धतीने केलेलं काम सक्सेस होत नाही, आपल्याला तसं करायचं नाही। आपल्याला शासनकर्त्यांशी काहीही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त आपल्या मागण्या मान्य करायच्या आहेत। आपल्या मागण्या मान्य झाल्या की आपण शासनाचं काम करतो, आपल्याला काम करायचं आहे। युनियन किंवा आपला लढा हा ठराविक कालावधीसाठी आहे, परंतु काम आपले चिरकाल आहे। जोपर्यंत आपले 65 होत नाही तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे भगिनींनो। त्याच्यामुळे आपल्याला कामाच्या बाबतीमध्ये आपण कोणाच्या बाबतीत चुकीचं बोलतो याचंही भान ठेवा, किंवा आपल्याला कोणी चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करत असेल तर त्यांच्यापासून पण बचा, एवढं मला सांगायचं आहे। मला कोणाशी घेणं देणं नाही, पण माझ्या भगिनींच्या बाबतीत कोण चुकीचं बोलत असेल हे पण मला सहन होणार नाही। तर भगिनींनो, उठा, संघर्ष करा, एक व्हा, सगळ्या युनियन एकत्र व्हा, ह्याच पद्धतीने आपल्याला आपला विजय करता येईल। आणि आता ठरवा, सगळ्यांनी संकल्प करा, 4 डिसेंबरची वाट पहा आणि 4 डिसेंबर नंतर आपलं जे होणार आहे त्याची अपडेट मी तुम्हाला देत राहणार। आणि आणखी एक सांगून देते की मी संघटनेच्या सोबत आहे, पण माझ्याकडे कुठलंही पद नाही। म्हणून तुम्हाला वाटत असेल की ताई संघटनेविषयी एवढं बोलताय, कारण की संघटनेच्या सोबतच चालावं लागणार आहे, त्याच्यातच आपलं हित आहे। आपण संघटनेच्या बाहेर गेलो तर आपल्या नोकरीला अडचण येऊ शकते भगिनींनो। तुम्हाला मी माझ्या शिक्षणाच्या अनुभवावर आणि मला जे अनुभव आहे तुम्हाला याआधी सांगितलं, माझ्याकडे 2 डिपार्टमेंटचं नॉलेज आहे, त्याच्या अनुभवावर सांगते की मी चुकीचं सांगत नाही। बाकीचे बरेच जण येतात, कोण काय सांगते, कोण शिवा घालते, कोण काय करते, ते आपल्याला काही करायचं नाही। आपल्याला फक्त आपला हक्क पाहिजे, आपल्याला शासनाची घेणं नाही,
ना आपल्याला यांच्याशी घेणं नाही, आपल्याला कोणाचंच नाही, आपल्याला फक्त आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. मग त्या कशा पद्धतीने होतील याच्यावर आपलं लक्ष असणं महत्त्वाचं आहे. परत तुम्हाला आणखी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपण कशा पद्धतीने काम करू, काय काय आपल्यात बदल होत आहेत, आपल्याला काय करायचं आहे नक्कीच सांगणार भगिनींनो. परंतु हा व्हिडिओ तुम्ही आपल्या भगिनींपर्यंत जाऊ द्या, भगिनींना पण कळू द्या की आपण चुकीचं काम करणार नाही, कारण की माझ्या सगळ्या भगिनी ह्या सर्वसामान्य आहेत. आजच्या व्हिडिओपुरता एवढंच. धन्यवाद.